कर नाव कोण आहे? धीरज ना? धीरज आणि रुपेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रुपेशचा विचार केला तर भरपूर वर्ष करावे टीम मधून करावे 11 करावे टीम साठी तो क्रिकेट खेळला. एक विस्फोटक फलंदाज म्हणून जाणला जातो आणि सातत्यपूर्वक कामगिरी त्याची राहिली आणि सध्या जर पाहिलं तर क्रिकेट पासून दूर गेला होता. त्यानंतर 30+ क्रिकेटसाठी तो सध्या रुजू झालाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होत असताना ॲज अ सलामीवीर म्हणून आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सुजल कॅप्टन सुजय गोलंदाजी ट्रॅकवर कॅप्टन आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं नेहमी म्हटलं जातं. मोठी जबाबदारी अष्टपैलू खेळाडू आहे सुजय. सातत्यपूर्वक या खेळाडूची देखील कामगिरी राहिली. निखिल पाटील हा खेळाडू देखील पाहायला मिळते. असे अनेक खेळाडू आहेत. बन सोल्युशन 40+ टीम मध्ये देखील सुजय खेळताना दिसतो आणि नेहमीच सुजयचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून ॲज अ कॅप्टन म्हणून. मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज सुजय तयार. सेकंडवर रुपेश. पहिलाच बॉल रणवीमध्ये अडथळा येतोय. गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं षटक आहे. बॅकफुट पॉइंट कव्हर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन मिड ऑफ शॉट मिड विकेट शॉट स्क्वेअर लेग. पहिलाच बॉल उडवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेशच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर धमाका. चेंडू सीमा रेषा पार षटकार. यासाठी जाणला जातो यासाठी ओळखला जातोय आणि हीच खासियत आहे रुपेशची की जो ताबडतोब फलंदाजीसाठी जाणला जातोय. पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. लाजबाब स्ट्रोक अक्रॉस बॅटने खेळला स्ट्रोक. 6 धावांना टीमची धावसंख्या पुढे जात असताना षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं सुरू असताना पहिल्याच बॉलवर इथे षटकार आला. रुपेशच्या बॅट मधून अटॅक केला जातोय. आक्रमण केलं जातोय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग इथे सुरू आहे. टीम करावी 30+ संघाची. ऑफस्टंबर स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये पण इथे घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर दोन्ही बॉलवर अटॅक करण्याचा प्रयत्न रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग 7 धावा दाखल करायला लागलीत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना पहिल्या 2 बॉलवर चांगली बॅटिंग सुरू असताना यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या वरून चेंडू फरार होतोय. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळते. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सुपर बॅटिंग रुपेशची हल्ला बोल बॅटिंग इथे सुरू आहे आणि इथे लॉंग ऑफच्या रिझर मध्ये स्ट्रोक लगवला गेला. प्रयत्न केला होता फिल्डरने पण इथे यशस्वी होऊ शकला नाही. अमोल आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांना टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ संपलाय. इथे देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. पहिल्याच ओव्हर पासून आक्रमण केलेला सुरुवात केली रुपेशच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. लाजबाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पॉवरफुल हिटिंग या मॅच मध्ये पाहायला मिळाली. रुपेश सेट ऑन फायर. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. यावेळी देखील इनसाइड आउट लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक अमोल वेगाने येईल. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा टीमची धावसंख्या 17 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हर मध्ये सुपर बॅटिंग परफॉर्मन्स करत असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिलं सुजयच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. अटॅक केला जातोय. षटक क्रमांक पहिल्या मध्ये चांगला स्टार्ट मिळालाय करावे 30+ संघाला. सुपर स्टार्ट. इथे देखील खुरवा टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना फॉर्मलिंग पाहायला मिळतोय.
चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू होतोय फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. अखेरच्या बॉलवर येतो चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 21 धावा. काय दमदार सुरुवात पाहायला मिळते बॅटिंग करत असताना रुपेशच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग. 21 या आकड्यावर खेळतो रुपेश. टीमची धावसंख्या देखील 21 या आकड्यावर. एकवीस धावा फलकावर लागलेत. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी कैलास आलाय. अनुभवी खेळाडू आहे कैलास. भरपूर वर्ष क्रिकेट मध्ये तर कैलाश गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना कैलाश दळवी एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, कमबॅक करावा लागेल. आणि बॅटिंग करत असताना धीरज स्ट्राईक एंडवर आलाय. पहिल्या ओव्हरचे 6 बॉल रुपेश खेळला आणि 6 बॉल मध्ये 21 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. टीमसाठी योगदान दिलं. षटक क्रमांक 2, पाबल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. व्यूहरचना पाहायला मिळते. या पाबल मध्ये कशा पद्धतीने कैलाश गोलंदाजी करेल. पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा आल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि रुपेशने हल्ला बोल केला होता. टप्प्याचा बॉल शरापासून दूर खेळला. अवी फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळत असताना लॉंग ऑफ रिजन मध्ये सुजय येईल तोपर्यंत सिंगल मिळते. धीरज ऑफ द मार्क. पहिली धाव धीरजच्या बॅट मधून. रुपेशने षटकाराने आपलं खातं उघडलं होतं. पहिल्याच बॉलवर षटकार लगवला. मागच्या ओव्हर मध्ये अगदी तुटून पडला होता. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. स्क्वेअर कट पाहायला मिळाला. पुलचा फटका ऑन दी अप अलॉंग द कार्पेट. हे सगळेच धाटणीचे फटके रुपेशच्या बॅट मधून मागच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. त्यामुळे तुमच्याकडे सगळे स्ट्रोक अवेलेबल असणं गरजेचं आहे. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिल्या बॉलवर सिंगल आली. कैलास गोलंदाजी ट्रॅकवर. टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागली होती. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते डिक्लेअर झोन मध्ये. एका धावाने टीमची धावसंख्या जात असताना 23-23 धावा फलका लागलेत. धावा करत असताना चांगली सुरुवात आहे. विल बिगिन इज हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट देखील चांगला होता. सुरुवात दमदार झाली आहे या मॅच मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू एक 1 हँडेड कॅच पकडण्याचा प्रयत्न करत असताना डायरेक्ट हिट झालाय. रुपेश बाद झाला नाही पण सुजयने मात्र फलंदाज धीरजला बाद केले. प्रतीक पाहायला मिळते. वेलफील्ड प्रतीक. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. सुपर फिल्डिंग. काय एफर्ट्स, काय प्रयत्न केला होता. अगदी झेप घेते ती पण चेंडू हातातून निसटला. त्यानंतर डायरेक्ट हिट धीरजला परतावा लागेल. पहिला धक्का लागतो टीम करावी संघाला. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावर. 23 जून 23 जानेवारी 1926 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा जन्मदिवस जो काल झाला. आणि भगवा चषक याच निमित्तानं बाळासाहेब ठाकरे साहेबांना ही भावपूर्ण श्रद्धांजली. 23 धावा दाखल करलेत. 1 गडी बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. करावे 11 करावे टीम साठी सातत्याने या खेळाडूने देखील योगदान दिलं. आगरीकुळी प्रीमियर लीग ज्या पद्धतीने 2 पर्व झाले करावेच्या भूमीवर. आगरीकुळी असोसिएशनचा ऑफिशियल मेंबर्स म्हणून भरपूर चांगलं कार्य राहिले आणि आज आपल्या टीम साठी योगदान देत असताना इनेट क्रमांक 3 वर खेळताना दिसतोय. 23 वर 1 गडी बाद. इनफिल्डच्या वरून मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होता. प्रयत्न केला होता पण यश मात्र मिळालं नाही. तर दरम्यान 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. 25 धावा फलकावर लागलीत. चांगलं कमबॅक, चांगलं गोलंदाजी सध्याच्या घडीला कैलास सुरू असताना. पहिल्या ओव्हर मध्ये जरूर 21 धावा आल्या होत्या पण या ओव्हर मध्ये कुठेतरी करावे टीमला शांत ठेवले. 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केलेत. इथे देखील गॅप मध्ये आहे. फंबलिंग पाहायला मिळालंय. 1 धाव तर कंप्लीट झाली. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. 5 बॉल मध्ये आतापर्यंत कैलासने 5 धावा खर्च केलेत.
सुपर बॉलिंग परफॉर्मन्स, कमबॅक कशाला म्हणतात हे दाखवले कैलासने. आणि अनुभव आहे, अनुभवाचा वापर करत असताना या मॅच मध्ये कैलास आपल्या टीमसाठी. हर्षल म्हात्रे फलंदाजीसाठी दाखल होत असताना खातं उघडायचं आहे हर्षल म्हात्रेला. अनुभव आहे हर्षलकडे देखील. पहिलाच बॉल आखून टप्प्याचा फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषे पलीकडे प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, पण इतका ताकदवान फटका अडवू शकला नाही. चेंडू होतोय फरार, चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 धावा दाखल करायला लागलेत. आमच्या समवेत विक्रांत स्कोरच्या भूमिकेत आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून देखील एक भली मोठी स्पर्धा मागच्याच महिन्यामध्ये झाली होती आणि अतिशय देखणं आयोजन याच महिन्यामध्ये ते आयोजन पाहायला मिळालं होतं. अगदी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये ही स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेची चर्चा देखील अनेकाने केली होती. त्यामध्ये विक्रांत असेल किंवा सगळेच आई गावदेवी टीमचे सगळेच मेंबर्स त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. 30 धावा दाखल करावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय म्हणजे पॉवर प्ले मध्ये पॉवर हिटिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी अमित गोलंदाजी ट्रॅकवर. अमित ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर. मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 9 धावा खर्च केले होते कैलासने. कमबॅक करावा लागेल, वापसी करावी लागेल सानपाडे टीमला. पण रुपेश ज्या ढंगात बॅटिंग करतोय त्याला साथ लाभते हर्षल म्हात्रेची. प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. शेवटचे 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिलाच फुलर लेनचा चेंडू थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे, पण तत्पूर्वी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 32 या आकड्यावर. 32 धावा. फुलर लेनचा चेंडू होता. कव्हर रिजन मध्ये टायमिंग होऊ शकला नाही. बॅकवर्ड पॉइंट रिजन मधला क्षेत्ररक्षक चेंडू अडवून फेकून तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाले. यावेळेस ऑन साइड ऑन द फटका चांगला आहे. एलिव्हेशन पाहावा लागेल. खूप चांगला झेल पकडला जातोय सुजयच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होत असताना रुपेशच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम करावे संघाला. चला गावदेवी टीमचे सगळेच खेळाडू मॅच साठी ऐरोलीमध्ये ते देखील रवाना होतील. या टीमने देखील खूप चांगला परफॉर्मन्स मागच्या काही वर्षामध्ये केलाय आणि कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अभय 2 गडी बाद 32 धावा दाखल करावं लागलीत. 3ऱ्या ओव्हरच्या 2ऱ्याच बॉलवर विकेटची प्राप्ती होत असताना अमितला. रुपेश ज्याने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि 27 धावांचं योगदान दिलं. 11 बॉलचं. अभय आलाय. चांगला बॉल आहे. बॅटची एज कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडला जातोय. विकेटचं होईल पतन. आणखीन एक गडी बाद होत असताना बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 धक्के देत असताना गोलंदाज अमित या मॅच मध्ये सुपर बॉलिंग. अभयला देखील परतावा लागेल. 3रा धक्का विकेट कीपर मयूरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आता मयूरने खूप चांगला झेल पकडला गेला. अप्रतिम झेल. न्यू बॅटर मिस्टर हर्षल. आता हर्षल नावाचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकीकडे हर्षल आला आणि दुसरीकडे हर्षल म्हात्रे. या दोन्ही खेळाडूवर मोठी जबाबदारी असेल. कारण की स्टार्ट चांगला मिळाला होता पण त्याचा शेवट देखील तितकाच महत्वाचा असणार आहे. त्यामुळेच धावा कराव्या लागतील. हर्षल तांडेल, हर्षल म्हात्रे
अशी जोडी पाहायला मिळते. पण कौतुक करावं लागेल अमितचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे. ऑन हॅट्रिक बॉल साठी असेल, हॅट्रिक साठी संधी असेल अमितला. लोअर फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत असताना अलाउन द कार्पेट चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे कैलास, सिंगल मिळते. हर्षल तांडेल ऑफ द मार्क. पहिली धाव हर्षलच्या बॅट मधून आली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. हॅट्रिक बॉलवर सिंगल आली. कमबॅक वापसी या 2 ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 30. यावेळेस ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. ऑन दी अप खेळत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 34 ऑन स्कोर बोर्ड. 34 धावा, 3 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. इथे देखील फ्लाय अँड मिस डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. म्हणजे या ओव्हर मध्ये फक्त 4 धावा खर्च केलेत अमितने आणि 2 धक्के देण्यासाठी तो देखील यशस्वी ठरलाय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भगवा चषक 2026 चा घमासान तुम्ही अनुभवताय आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या जयंती निमित्तानं या भगवा चषकाचं आयोजन. संपूर्ण 30+ शिरोणे आणि खास करून आमचे जॅक मात्रे सगळ्याच ट्रॉफीज आपण पाहू शकता. ज्या ट्रॉफी जिंकण्यासाठी येथे प्रत्येक संघ प्रयत्न करत असताना पाहायला मिळतील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मयूर आलाय. विकेट किपरच्या भूमिकेत मयूरने एक झेल पकडला. आता कॉन्ट्रीब्युशन द्यावा लागेल. दोन ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 34 धावा फलकावर लगेच शेवटचे 12 बॉल शिल्लक आहे. हर्षल म्हात्रे, हर्षल तांडेल चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी स्कोर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना स्क्वेअर लेग एरिया मध्ये चेंडू जातोय. इथे 2 धावा जरूर मिळतील. बॅकअप चांगला आहे. 2 धावाने टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. हे मैदान, ज्या मैदानावर संघर्ष झाला होता, हे मैदान बचाव समिती त्याच्या माध्यमातून आक्रोश करण्यात आला होता आणि फायनली हे मैदान सध्या तरी आपल्या ताब्यात आहे. इथे देखील अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जात असताना हर्षल म्हात्रे एक धाव. इथे सिंगल डबलचा केस सुरू आहे. ज्या पद्धतीने रुपेश बाद झाला ना, त्यानंतर कुठलाही बॅटर इथे मोठा फटका खेळू शकला नाही. पण एक चौकार आला हर्षलच्या बॅट मधून. इथे देखील यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय. हर्षल तांडेला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय टीम करावे संघाला. इथे वारंवार फलंदाज बाद होत असताना सुरुवात चांगली होती, पण शेवट चांगला करता येईल का असा सवाल डगआउट मध्ये केला जाईल आणि हर्षल तांडेला परतावा लागेल. न्यू बॅटर मिस्टर अनिल फलंदाजीसाठी आलाय. षटक क्रमांक 4. पहिल्या बॉलवर 2 धावा, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, तिसऱ्या बॉलवर विकेट आली. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत.
खुल्या टप्प्याचा चेंडू आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. अगदी मिडॉनचा क्षेत्ररक्षक बेगाने येईल तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होती. नीरज पाटीलला नीरज बोल मयूरला ना आता एकच बॉल राहिला दादा. यस नीरज पाटील यांच्या वतीने जर एक बॉल मध्ये एक विकेट घेतला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल मयूरसाठी. शेवटच्या बॉलवर नीरज पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. एका विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक मयूरसाठी. त्याच दरम्यान खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 ऑन स्कोर बोर्ड. म्हणजेच मागच्या 18 बॉल मध्ये फक्त 17 धावा करू शकला टीम करावे संघ. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 9 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या. आणि मागच्याही ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केलेत. चांगली गोलंदाजी राहिली. अप्रतिम षटक कमबॅक केले. वापसी केले टीम सानपाडा संघाने. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीक आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल. हर्षल म्हात्रे असेल आणि न्यू बॅटर अनिल. मोठी जबाबदारी असेल. 38 ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा दाखल करावं लागलेत. इथे देखील डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉलच्या साहाय्याने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 39 ऑन स्कोर बोर्ड. 39 या आकड्यावर 39 धावा दाखल कराव्या लागलीत. षटक क्रमांक शेवटचा आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. फुललेनचा चेंडू बिरकावलाय. मिड विकेट रिझर्व्ह मध्ये फेकून दिलाय. फलंदाज अनिलच्या बॅट मधून येतो षटकार. मस्ट नीडेड षटकार. रुपेश बाद झाल्यानंतर एक मोठा फटका अगदी 5व्या ओव्हर मध्ये आलाय. पहिला बॉल वाईट. दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 45 ऑन स्कोर बोर्ड. 45 धावा. ऑन स्कोर बोर्ड. 45 धावा दाखल करायला लागलीत. षटक क्रमांक अखेरचा आहे. पाच बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावा कराव्या लागतील. धावांसाठी इथे झगडावा लागेल. आणि अनिलच्या बॅट मधून ज्युसी फुलटॉर्चवर षटकार लगवला. शेवटच्या ओव्हर मध्ये प्रतीक चुका करतोय. एक बॉल मध्ये अकोटप्प्याचा बॉल. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. चला सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 46. 46 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रत्येकला कमबॅक करावा लागेल. अनिलला मोठे फटके घ्यावे लागतील. दोन्ही संघ आहेत हा आपल्या टीम साठी प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावला जातो. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू होतोय गोषांकित क्षेत्रामध्ये. टर्न सिंगल वर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 47 या आकड्यावर. 47 ऑन स्कोर बोर्ड. 47 धावा दाखल कराव्या लागलीत. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर शेवटची ओव्हर आहे. या षटकाचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. 47 धावा. थोडीशी चर्चा केली जाते. थोडीशी बातचीत केली जाते.
क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. घर बसल्या जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्यांना देखील त्यांचं देखील सरस स्वागत केलं जात आहे. इथे देखील राखून टप्प्याचा बॉल आहे. यावेळी चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे. अनिलच्या बॅट मधून षटकार आलाय. काय स्ट्रोक, काय बॅटिंग सुरू आहे अनिलच्या माध्यमातून. रुपेश बाद झाल्यानंतर धावा कुठेतरी रुसल्या होत्या, थांबल्या होत्या. त्या धावांचा वेग वाढवण्यासाठी आता स्लॉक ओव्हर मध्ये पॉवर रेटिंग केली जाते अनिलच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 53 धावा. पहिल्या बॉलवर व्हाईट बॉल, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आला. म्हणजे आतापर्यंत या 4 बॉल मध्ये 15 धावा खर्च केलेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक शेवटचं. प्रत्येक एक्सपेन्सिव्ह ठरतो या मॅच मध्ये. यावेळी देखील ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. हर्षल स्वतःवर स्ट्राईक ठेवतोय आणि आता शेवटच्या बॉलवर किती धावा येतील. 54 धावा दाखल करायला लागलेत. 54 ऑन स्कोर बोर्ड. 54 धावा. टप्प्याच्या बॉलला हुक केलाय, चेंडू जातोय गोशांकित क्षेत्राकडे आणि सिंगल मिळते. 55 धावा दाखल करायला लागेल आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलंय बॅटिंग करत असताना टीम करावे संघाने. बघूया या धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जाईल. टीम सांडपाळाच्या माध्यमातून धावांचा बचाव कसा केला जाईल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय भगवा चषक 2026 घमासान. ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.
चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भगवा चषक 2026 घमासान तुम्ही अनुभवताय आणि मॅच लोटी सुरुवात 55 धावा दाखल करायला 56 धावांचं टार्गेट आहे आणि त्याचा पाठला करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजय आणि अमित अशी जोडी आहे. दोन्ही गोलंदाज आहेत, दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. करावे टीम चा 12th मॅन योगेश तांडेल. मोनिश गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं ओव्हर घेऊन येत असताना 56 धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन स्वतः आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळलं होतं. आता सलामीवीर म्हणून पाहायला मिळते. सुजयकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आणि भरपूर मोठे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी तो जाणला जातोय. सुजयचं या खेळपट्टीवर टिकवणं सानपाडा टीमसाठी फार महत्वाचं असणार आहे. मॅच लावते सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अनिल ज्याने चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार लगवून आपल्या टीमचा स्कोर वाढवला. तो अनिल पाहायला मिळते मिड ऑफ फ्रीजन मध्ये. मोनिश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस चांगला स्ट्रोक लगवला जातोय कव्हर रिजन मध्ये. क्लेवर स्ट्रोक लगवत असताना फंबलिंग पाहायला मिळाली. चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र कव्हर रिजन मध्ये कुठेतरी चूक झाली आहे आणि 4 धावा. पहिला चौकार आलाय या इनिंगचा सुजयच्या बॅट मधून. सुजय एक अनुभवी खेळाडू आहे. 1 सोल्युशन 48 करावे टीम साठी देखील अनेक वर्ष त्याने क्रिकेट खेळ आणि सध्या जर पाहिलं तर 30+ सानपाडा संघासाठी सातत्यपूर्वक कामगिरी राहिली सुजयची. या मॅच मध्ये जर पाहिलं तर निखिल पाटील इंजर्ड आहेत. दिव्याच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ जर पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पारितोषिक पटकावलं होतं. इथे देखील ऑप्शनच्या बाहेर मिस केलाय आणि डॉट व्हाईट बॉलचा इशारा केला जातो एम्पायरच्या माध्यमातून. लाईन मिस करत असताना गोलंदाजी करत असताना मोनिश पहिल्या ओव्हर मध्ये. योगेश तांडेल आपल्याला पाहायला मिळतील. योगेश तांडेलकडे भरपूर अनुभव आहे. सध्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या होत्या, त्यामध्ये उमेदवार म्हणून गावाचा विकास करण्याची एक इच्छा व्यक्त केली होती आणि चांगला संघर्ष दिला होता. सामाजिक कार्यामध्ये देखील हातखंड राहिला योगेश तांडेल यांचा. रायगड क्रिकेटमध्ये एक सन्मानाचं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये सन्मानाने त्याला बोलवलं देखील जातं. क्रिकेटचा भरपूर नॉलेज आणि क्रिकेटवर प्रेम करणारा खेळाडू आहे. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षक आहे. इथे सिंगल मात्र जरूर मिळते. 56 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना सुजय इथे मोठी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. 6 धावा दाखल कराव्या लागलेत. 56 धावा करायचेत, अजूनही 50 ची आवश्यकता आहे. यावेळेस फटका दमदार आहे. टायमिंग बेमिसाल. लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू होतोय फरार. कॅप्टन सुजयच्या बॅट मध्ये होतोय आणखीन एक क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. ज्यावेळेस मिड ऑफ होतं, लॉंग ऑफ होतो, त्यावेळेस लॉंग ऑन रिझन मध्ये स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना त्यानंतर लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आला तर लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकार लगवला. ही सुजयची खासियत आहे. जो चौफेर फटकेबाजी करतो, ज्याच्याकडे क्षमता आहे, कॅपेबल आहे, कॅलिबर आहे आणि आज या मॅच मध्ये कॅप्टन इनिंग करत असताना अकोटापाचा बॉल शॉर्ट ऑन पुल. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल चौकार. 3रा सलगचा चौकार लगवला जातो या ओव्हरचा सुजयच्या बॅट मधून. सुपर बॅटिंग, लाजबाब बॅटिंग पाहायला मिळते. सुजय सेट ऑन फायर. ज्याप्रमाणे करावे टीमची सुरुवात झाली होती त्याप्रमाणे आता सुरुवात झाली आहे टीम सानपाडा संघाची. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. चौदा धावा दाखल कराव्या लागेल.
षटक क्रमांक पहिलं 56 धावा डिफेंड करायचे. हा धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात ही फार महत्वाची होती आणि ती सुरुवात चांगली मिळाली. सुजय कॅप्टन स्वतः मागच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर रुपेशने धाकड फलंदाजी केली होती, तुटून पडला होता, पण रुपेश बाद झाल्यानंतर कुठेतरी डाव सावरण्याचं काम अनिलने केलं आणि त्याने देखील आपल्या टीमला पोहोचवलं 56 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. इथे देखील फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून थ्रू द कव्हर चेंडू जातोय दणदण करत सीमारेषे पलीकडे. सुजयच्या बॅट मधून येतोय चौकार. एक ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. 18 ऑन स्कोरबोर्ड. 18 धावा फलकावा लागलीत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये करायचे तब्बल 38 धावा. 24 बॉल 38 धावा. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजी ट्रॅकवर अनिल आलाय, ज्याने चांगली बॅटिंग केली होती शेवटच्या ओव्हर मध्ये. तो अनिल गोलंदाजी ट्रॅकवर कमबॅक करावा लागेल, करावे टीमला वापसी करावी लागेल या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरं सामना स्पीडअप करा. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये टीमची धावसंख्या अजूनही करायची 38. ऑप्शनच्या बाहेर तिथून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असताना टीमची धावसंख्या 19 आकड्यावर. 19 ऑन स्कोरबोर्ड. 19 धावा दाखल करायला लागलीत. स्टेप आउट केलाय. फटका चांगला आहे. अगदी अंडरम क्रिकेट मध्ये बाउन्स स्ट्रोक लगवला गेला. टॅपचा फटका पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याची इच्छा व्यक्त केली होती सुजयने, मात्र 2 धावांवर समाधान मानावं लागेल. काय घडलंय? गरज नसताना ही धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना साईड बॅट्समन सुजयला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय सानपाडा टीमला. फलंदाज बाद. राहुल, तो साऊंड आहे ना थोडासा आपल्या साईडला टिल्ट कर ना. कुठे आहे साऊंड? कुठे खाली? इकडे बाहेर असेल. आपल्या साईड वर आहे का? आपल्या साईडला कर थोडं. हात पुरेल का? आपल्या साईडला स्लाइडली कर. मी सांगतोय. तर सुजय बाद होत असताना बरोबर आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मयूर आला बॅटिंग साठी. एक गडी बाद. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 21. 21 ऑन स्कोरबोर्ड. 21 धावा दाखल करायला लागलीत. अजूनही जर पाहिलं तर 35 धावा करायचेत या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. करावे टीमने चांगलं कमबॅक केलं आणि सुजय एक खराब कॉलिंग करत असताना मात्र बाद होत असताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मयूर आला. मयूर आणि अमित अशी जोडी पाहायला मिळते. अनिल षटक क्रमांक दुसरं. येथे देखील ऑफस्टंपच्या बाहेर लाईन मिस केली. अंपायरचा कॉल येते वाईट बॉल. या चुका टाळाव्या लागतील. तुम्हाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर वाईट, नो बॉल आणि स्लॉट मध्ये चेंडूला लगाम लावावा लागेल. अनिल गोलंदाजी ट्रॅकवर. ओव्हर क्रमांक 2. फलंदाजीचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. वन बाउन्स. सीमा लगत जात असताना सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज अमितच्या बॅट मधून 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 22 बॉल 30 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पण मॅचला कलाटणी आणण्यासाठी महत्वाचं असणार ते विकेट प्राप्त करावी लागतील. अखो टप्प्याच्या बॉलला पुल केलाय. फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जो कोणाला नाही भीत त्याचं नाव आहे अमित. अमितच्या बॅट मधून आलाय षटकार. लाजबाब स्ट्रोक.
अमित सेट ऑन फायर. अकोटप्प्याच्या बॉलला हुक केलाय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लाजबाब स्ट्रोक. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32. आणखीन एक ऑन दी अप. फटका हवेत आहे. क्षेत्रशक्त्या खाली आहे. त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. अमितच्या बॅट मधून येत असताना लाजबाब बॅटिंग. मॅग्निफिशंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर अमित. टीमची धावसंख्या 38 ऑन स्कोर बोर्ड. 38 धावा फलकावर लागलीत. 18 पाहिजे ना. 18 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल 18 धावा. खोलबटापाचा चेंडू आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न करत असताना फंबलिंग पाहायला मिळते. एकदा तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एका धावावर समाधान मानावं लागेल. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 धावा फलकावर लागलीत. या ओव्हर मध्ये देखील धावा येत असताना पाहायला मिळाले. काय बॅटिंग सुरू आहे टीम सानपाडा करून. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 21 धावा खर्च केलेत गोलंदाज अनिलने. खर्चिक षटक म्हणावं लागेल. येथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. 39 धावा दाखल करायला लागलीत. आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायची अजूनही 17 धावांची आवश्यकता. 18 बॉल 17 धावांची आवश्यकता. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी जॅक म्हात्रे यांच्या खांद्यावर आहे. भगवा चषक आणि शिरवणे गावाचा भगवा वादळ म्हणून ज्यांची ओळख आहे. अनेक वर्ष विदाऊट चप्पल घालून ते देखील प्रवास करतात. त्याचं कारण आहे की जोपर्यंत शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा अगदी सत्ता येत नाही तोपर्यंत चप्पल घालणार अशी प्रतीक्षा आणि प्रतिज्ञा केली. त्याची देखील प्रतीक्षा असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. कुणाल आलाय. पहिलाच बॉल प्ले अँड मिस. स्टार्ट बॉलची सांगता होती. ही मॅच लवकर फिनिश करण्याच्या इराद्यामध्ये स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करत असताना डॉट येतोय. आता 17 मध्ये 17 करायचे. लोअर फुल टॉस फ्लिक केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्रशक्तीकडे जाईल का? आणि काय घडलंय? चेंडू होतोय फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. अक्षरशः झेल होता पण फिल्डर इथे स्किट होत असताना पाहायला मिळालं. म्हणूनच म्हटलं जातं की आधीच उधारी त्यामध्ये उसना शेजारी. अमितने लगातार 3 स्पर्धेमध्ये 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच दिव्याच्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच दरम्यान धावचीची संधी आहे. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 44 म्हणजेच 12 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 12 धावा. हा सामना लवकर संपेल या इराद्यामध्ये बॅटिंग करत असताना लोअर फुल टॉस. खूप चांगला झेल पकडला जातोय. लाजबाब झेल अनिलच्या माध्यमातून पकडला जातो आणि विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद होत असताना मयूर परतलाय. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम सानपाडा संघाला. फलंदाज बाद. मयूर बाद झालाय. चांगली बॅटिंग करत असताना मयूर परतला. न्यू बॅटर मिस्टर अमोल आला. सानपाडा टीम तितकाच ताकदवान संघ मानला जातोय. आज करावे टीम मध्ये अलंकार तांडेल हा खेळाडू नाहीये. गणेश कडू हा खेळाडू देखील आहे. राजेश म्हात्रे सारखा खेळाडू आहे. म्हणजेच असे अनेक खेळाडू आहेत जे करावे टीम मध्ये खेळताना अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळाली. 30+ टीम साठी 12 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मिस्टर अनिल अमोल आलाय बॅटिंग साठी. साथ द्यावी लागेल. अमित ठाकूर अमोल ठाकूर. शॉर्ट टर्म जॅक. काय घडलंय? अगदी आमच्या मैदानाच्या वरती हाय टेन्शन वायरला चेंडू ब्रश होतोय. अन्यथा हा चेंडू सीमा पार गेला असता. पण सुदैव म्हणावं लागेल करावे टीम साठी आणि दुर्दैव म्हणावं लागेल सानपाडा टीम साठी.
नेक्स्ट मॅच कोण आहे जॅक? करावे ब आणि घणसोली अ संघ प्लीज रिपोर्टिंग करा, कारण की या मॅच नंतर लगेचच मॅच खेळवली जाईल. चला घणसोली अ आणि करावे ब संघ लगेचच आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. डाऊन द लेग साइड खराब चेंडू पाहायला मिळते. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील आणि 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. म्हणजेच अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. 47 आणि स्कोर बोर्ड. चांगली सुरुवात, चांगली दमदार सुरुवात झाली. सुजय असेल किंवा बॅटर कैलास असेल, सगळ्याच बॅटरने चांगला खेळ केला. ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलवर इथे ऑन साइडला लगवण्याचा प्रयत्न करत असताना दिवा टीमने देखील 2 सामने जिंकलेत. असं आहे का? ए जॅक यांची आहे का? जॅक नाही त्यांनीच मला चला ओव्हर क्रमांक संपले गेले. तिसरे 3 ओव्हरचा खेळ संपला. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही करायचे 8 धावा. 12 चेंडू 8 धावा. हर्षल तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर. अकोटापाचा बॉल ब्रॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने एक धाव तर कंप्लीट झाली. योगेश तांडेल वेगाने येईल. पहिली धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील तितकाच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जात असताना टीमची धावसंख्या आता जर पाहिली तर 50 धावा धावफलकाला लागली. 6 धावांची आवश्यकता आहे या मॅच साठी. 6 धावांची आवश्यकता आहे. हा सामना आणि हा सामना फिनिश केलाय आपल्या स्टाईल मध्ये फलंदाज अमोलने आणि हा सामना जिंकलाय टीम सानपाडा संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम सानपाडा आणि हार्ड लक. चला नेक्स्ट मॅच टीम सानपाडे वर्सेस दिवा ब. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. विनरचा सामना असेल आणि आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच. आणि टीम करावे आपण देखील सन्मान चिन्ह घेण्यासाठी सन्मानपूर्वक आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये या.